ऍडमिशनचे काय पैसे या घेऊ सर. काय ऍडमिशनचा काय विषय चालला ते 50,000 रुपये फी मागा लागल्या. गरीबाच्या मुलांनी म्हणजे मी आमच्या गल्लीतून ऍडमिशन घेऊन आलो तुमच्याकडं. त्या पोरांनी शिकायचं काय नाही शिकायचं. सर फी घेतोय म्हणजे काय रिझल्ट देतोय आम्ही. रिझल्ट देते म्हणजे पोरं हुशार असतात ते येऊन अभ्यास करतात तुम्ही फक्त शिकवताय. 50,000 रुपये फी घ्यायची काय संबंध आहे तुम्हाला. एवढे पैसे कशाला लागतात मला सांगा बघू जरा हिशोब. 50,000 रुपये कशाला घेताय तुम्ही. बाहेर 1.5-2 लाख रुपये फी घेतात आणि आम्ही 50,000 रुपये घ्यायला लागलोय. दोघं नवरा बायको राबा लागलोय. चूक झाली काय आमची. मुलगा बघा ह्याला 99.9% आहे. म्हणजे एखाद्याचं स्वप्न असतं ते पूर्ण केले त्यानं. कारण हाच मुलगा उद्या जाऊन विद्यार्थ्यांना घडवणार आहे की त्यांना एक प्रेरणा देणार आहे की भविष्यातली मुलं तिथपर्यंत पोहोचतील. हे काय सगळ्यांचा रिझल्ट आहेच की हो. तुम्ही काय वेगळं केलायचा. सर हे माझा रिझल्ट आहे इथला. 1400 ब्रांच आहेत लोकांच्या. दिल्लीतला रिझल्ट इथं कोल्हापुरात लावतात आणि आपलं खुळा पब्लिक फसतंय. हा जो विद्यार्थी आहे हा माझा मी घडवलेला इथला विद्यार्थी आहे. माझ्याकडे आता 50 मुलं असतात एका वर्गामध्ये. त्या 50 मधला कुठला मुलगा कुठं प्लेस झालाय हे मी स्वतः सांगू शकतोय कारण मी त्याला शिकवलाय. त्यामुळे हा रिझल्ट जो आहे ना जिथे लिहिलेला आहे हा माझा स्वतःचा इथला कोल्हापुरातला आरंभ अकॅडमीचा रिझल्ट आहे. लक्षात घ्या. फी बरोबर आहे तुम्ही म्हणताय म्हणजे परफेक्ट आहे ही फी. एवढी द्यायला पाहिजे. एक काम करा साहेब तुम्ही 4 अकॅडमी फिरा सगळी माहिती घ्या. हे अकॅडमी म्हणजे काय जाळ आहे की नाही एकदा समजून घ्या. मग तुम्हाला माझी फी कळेल माझ्या भावना कळेल. मला पैशासाठी काम करायचं नाही आहे साहेब. गरिबाची मुलं शिकली पाहिजे. नाहीतर मला हीच फी लाख 1.5 लाख रुपये घेणारी बाहेरची माणसं आहेत. क्वालिटी इंजिनियर कॅन मेक बेस्ट इंजिनियर्स. एक चांगला इंजिनियर चांगले इंजिनियर आणि डॉक्टर घडू शकतो. या पॉईंटवर आपण इथं काम करतो. माझा नवरा स्वतः इंजिनियर आहे. मी स्वतः बीटेक ऑटोमोबाईल एमटेक डिझाईन आहे सर. ओके. मला 10वीला 94% मार्क आहेत. मला 150 पैकी 150 गणिताला आहेत. 12वीला मला 90% मार्क आहेत. 100 पैकी 100 मार्क आहेत मला मॅथ्सला. मी राज्यात 6वा आहे स्कॉलरशिपला. मग माझी भावना अशी आहे की आपली मुलं पण तशी घडावीत म्हणून मी हा प्रयत्न करतो. आणि माझ्यासोबतचे जो स्टाफ आहे तो पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकग्राऊंडचा आहे की तीच लोक चांगल्या प्रकारे मुलांना घडवू शकतील. हा माझा एक पॉईंट आहे. उद्या तर पोरं घडायलाच म्हटल्यानंतर काय तर असणार आहे.